व्यासपीठावर उपस्थित मान्यवर आणि व्यासपीठाच्या समोर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, सर्वांना नमस्कार. आजच्या या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभामध्ये लेखकांना मी विशेष तुमचं अभिनंदन करतो. एका चांगल्या आणि वेगळ्या विषयावरचं पुस्तक येत आहे. त्या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी जे स्थळ निवडलं त्याबद्दल सुद्धा संयोजकांचं मी अभिनंदन करतो, कारण हे माझं आणि माझ्या पत्नीचं महाविद्यालय आहे. त्याच्यामुळे आम्हाला दोघांनाही माहेरी आल्यासारखं वाटतंय. या महाविद्यालयाला पण एक खूप चांगला इतिहास आहे, ज्ञानाची परंपरा आहे आणि या परंपरेला साजेसा असा हा आजचा कार्यक्रम आहे. पण मी कार्यक्रमाच्या सुरुवातीपासून बघतो आहे की हा कार्यक्रम औपचारिकता आणि अनौपचारिकता याच्या सीमारेषावरती इतका सुंदर घुटमळतो आहे की त्याचं रूप हे फार लोभसवाण आहे. आणि त्यामुळे अनौपचारिकपणा जो इथे भरून राहिलेला आहे तो मला फार चांगला वाटतो आहे. पण औपचारिकतेचा सुद्धा भान इथं ठेवलेलं दिसतं आहे, ही खूप चांगली गोष्ट आहे. गव्हर्नमेंट बद्दल बरंच बोललं जातं. बापट सरांनी पण काही गोष्टी सांगितल्या, रावत सरांनी काही गोष्टी सांगितल्या. गव्हर्नमेंट बद्दल बोलणं खूप सोपं असतं. दिवाणखान्यामध्ये चहा पिताना पायावर पाय टाकून गव्हर्नमेंट बद्दल काहीही बोलता येतं. त्याचं कारण असं की कंपन्यांमध्ये नोकरी करणाऱ्या लोकांना आपल्या कंपनीची ओनरशिप असते आणि कंपनीबद्दल कोणी अधिक गुण बोललं तर तो तिथे प्राणपणाने भांडतो. तसं गव्हर्नमेंटच्या लोकांचं होत नाही. गव्हर्नमेंटची लोक काही प्राणपणाने वगैरे सोडा, भांडतच नाही. आणि कित्येकदा तर टीका करणाऱ्या लोकांच्या सुरात सूर मिसळून ते सुद्धा टीका करतात. तर असं एक फार वेगळ्या पद्धतीचं लोकशाही प्रधान असं वातावरण गव्हर्नमेंट बद्दलचं असल्यामुळे गव्हर्नमेंटवरती खूप टीका होते. आणि गव्हर्नमेंट हा इतका मोठा हत्ती आहे, इतकी मोठी वस्तुस्थिती आहे की असे टीकेचे अनेक घाव ते पचवत राहतात. आमच्यासारखे लोक जेव्हा गव्हर्नमेंटमध्ये 30-32 वर्ष सर्व्हिस करतात, आतून सगळं बघतात, तेव्हा काही गोष्टी लक्षात येतात. त्या थोड्या स्पष्टपणे सांगितल्या पण पाहिजे. ती गोष्ट अशी की समाजामध्ये चांगल्या वाईट लोकांचं जे प्रमाण आहे नेमकं तेच प्रमाण गव्हर्नमेंटमध्ये आहे असं आमचं निरीक्षण आहे. त्याचं कारण असं की गव्हर्नमेंटची लोक आकाशातून पडत नाहीत, ती समाजातूनच आलेली असतात. त्यामुळे जो समाज टीका करत असतो तो आपण कुठल्या साईडचे आहोत हे समजून उमजून खरं तर घ्यायला पाहिजे. पण आपल्याकडे बोलण्याला पात्रता लागत नसल्यामुळे लोक काहीही बोलत असतात. तर हा अनौपचारिक मुद्दा थोडासा आधी स्पष्ट करतो की मी दोन्ही घरी परका असा असलेला माणूस आहे. म्हणजे कलावंतांच्या विश्वामध्ये मला गव्हर्नमेंट ऑफिसर म्हणून ओळखलं जातं आणि गव्हर्नमेंट ऑफिसर्स मध्ये हा काहीतरी कलावंत आहे असं ओळखलं जातं. तर त्यामुळे मी दोन्हीकडे परका आहे आणि त्या परकेपणाचा मला खूप अभिमान वाटतो. मी 2009ला जेव्हा IAS झालो आणि त्याच्यानंतर वेगळ्या वेगळ्या पोस्टिंग्स करत माझ्याकडे इलेक्शनचं काम आलं. म्हणजे विधानसभा लोकसभा आपल्या राज्यात ज्या झाल्या ते कंडक्ट करण्याची जबाबदारी माझ्यावर आली होती. आणि त्याच्या आधीपासून आणि इलेक्शनमध्ये सुद्धा विशेष सांगायचं म्हणजे इलेक्शनच्या काळात आम्ही निवडणुका या विषयावरती एका पोस्टाच्या तिकिटाचं प्रकाशन सुद्धा आम्ही गेटवे ऑफ इंडियावरती केलं होतं. त्याच्यानंतर मी मराठी भाषा विभागात आल्यावर अभिजात मराठी भाषा या विषयावरती सुद्धा आम्ही एका पोस्टाच्या तिकिटाचं प्रकाशन केलं. आत्ता जी सूचना आलेली आहे त्याप्रमाणे आपलं जे युनेस्को वर्ल्ड हेरिटेजचा दर्जा महाराष्ट्रातल्या 11 किल्ल्यांना मिळालेला आहे. त्याच्यावरती सुद्धा आपण जरूर पुढच्या वर्षभरामध्ये आम्ही त्याचा प्रस्ताव करू आणि त्या प्रोसेसने आपण ते पोस्टाचं तिकीट निश्चितपणे करूया. असं म्हटल्यानंतर आपल्या ज्या टाळ्या वाजल्या त्या 2 गोष्टींना आहेत असं मला वाटतं. पहिली गोष्ट अशी आहे की पोस्टाचं तिकीट प्रसिद्ध होणे, प्रकाशित होणे ही एक प्रक्रिया आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्या प्रक्रियेचा काही भाग बापटांनी सांगितलेला आहे की आधी तो विषय जेन्युइन असावा लागतो, तो अनेक पद्धतीने सिद्ध असलेला लागतो. अर्धवट माहितीवरती किंवा भावनेवरती तिकीट निघत नाही पोस्टाची. तर आधी तो तसा असावा लागतो, मग त्याचा प्रस्ताव असावा लागतो. त्या प्रस्तावाची खाजगी लोकांसाठी ठेवलेली किंमत सुद्धा खरं तर वाजवी आणि कमी असं मला वाटतं, 5 लाख रुपये. त्याचं कारण असं की उठसूट कोणीही कोट्याधी स्वतःचं तिकीट छापायचा आग्रह धरेल आणि ते आपल्या देशाला परवडणार नाही, कारण इतकी तिकीटं कुठून छापणार. तर त्यामुळे ते काही नियम आहे, थोडक्यात ही काही प्रक्रिया आहे.
आणि त्या प्रक्रियेतून गेल्यावर एखादा विषय हा पोस्टाच्या तिकिटावरती प्रतिबिंबित होत असतो. याचा दुसरा अर्थ असा की एक ऑथेंटिसिटी त्याला आहे. पोस्टाचं तिकीट त्या विषयावरती आलेलं आहे म्हणजे ते ऑथेंटिक आहे, त्याला चॅलेंज नाही आहे. म्हणजे मघा जसं म्हटलं तसं ते आपल्या देशाचं अँबॅसेडर म्हणून तर काम करतच, प्रश्नच नाही, पण देशांतर्गत सुद्धा आपल्या देशाचा एक अभिमान म्हणून ते काम करतं. आणि म्हणूनच फिलाटेली सारखा छंद अनेक लोक जोपासतात, त्याची इकॉनॉमी सुद्धा एवढी मोठी होते. त्या सगळ्या मागे एक भावनिक सुद्धा बदल आहे. मला जरा एक वेगळा आणि गंभीर मुद्दा मांडायचा, म्हणजे आतापर्यंत जरा अनौपचारिक आणि गमतीच्या पद्धतीनं झालेलं बोलणं थोडं बाजूला ठेवून मला एक गंभीर मुद्दा मांडायचा आहे. तो मांडायला हे अतिशय चांगलं व्यासपीठ आहे असं मला वाटतं, कारण आपण बृहन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयात बसलेलो आहोत, जिथे ज्ञानाची परंपरा आहे. माझ्या समोर बसलेले सुद्धा अनेक जण अनेक विषयांमध्ये पारंगत असलेले आहेत आणि अभ्यासाची, ज्ञानाची एक ओढ आपल्या सर्वांना आहे, म्हणून आपण इथे बसलेलो आहोत. नाहीतर मग सांगितलं तसं पुण्यात अनेक कार्यक्रम असे आहेत की तिथे मॉब म्हणून बसायला अभ्यासाची, ज्ञानाची ओढ असायची, काडी मात्र गरज नाही, किंबहुना काडी मोड असेल तर ते क्वालिफिकेशन आहे. असे अनेक कार्यक्रम चालू आहेत, पण तरी आपण इथे आहोत. याचं कारण असं की आपल्याला काहीतरी त्याबद्दलचा अभिमान आहे आणि ओढ आहे. त्या दृष्टिकोनातून मला काळकर सरांनी त्यांच्या व्हिडिओ संदेशामध्ये जे मांडलं त्याबद्दल बोलायचं आहे. ते असं म्हटले, नवीन शैक्षणिक धोरणाचा त्यांनी उल्लेख केला आणि विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्राचा उल्लेख केला. ही गोष्ट खरी आहे की हे सगळं करण्यासाठी शिक्षण हा एक पाया आहे महत्वाचा. आणि मी या पुस्तकाकडे काय म्हणून बघतो हे मी थोडं स्पष्टपणे सांगतो. मी या पुस्तकाकडे एक अतिशय इनोव्हेटिव्ह म्हणजे नाविन्यपूर्ण असं एज्युकेशनल टूल, शैक्षणिक साधन या पद्धतीने तयार करण्याचा हा एक संशोधन प्रकल्प आहे असं माझं म्हणणं आहे. आणि संशोधन प्रकल्प आपण जेव्हा म्हणतो तेव्हा त्या संशोधन प्रकल्पाचा पाया कोणत्या विद्याशाखेवरती अवलंबून आहे किंवा कोणत्या विद्याशाखेंशी संबंधित आहे यावरती चर्चा करण्याची एक पद्धत असते. त्याप्रमाणे चर्चा केली तर आपल्या असं लक्षात येईल की फिलॅटेली आणि इंडॉलॉजी म्हणजे आपण ज्याला भारतविद्या म्हणतो तो खरं म्हणजे मला संस्कृतीचा अभ्यास वाटतो. कारण भारताची विद्या ही भारतीय संस्कृतीनेच सिद्ध झालेली आहे. त्याच्यामध्ये बापट सरांनी सांगितलं तसं दृश्य अदृश्य दोन्ही भागही आहेत. तर या भारतीय संस्कृतीच्या अभ्यासाचा संबंध फिलाटेली या छंदाशी लावलेला आहे. म्हणजे इथं विद्याशाखा नाहीये, छंद आहे. आणि हा छंद जो आहे, प्रत्येक छंदाला सुद्धा काहीतरी रचना, काहीतरी चौकट असते. तरी फिलाटेलीला पण जसं सांगितलं कौस्तुभने की एक प्रकार आहे नुसते तिकीट गोळा करतात, त्याला खरं ओरिजिनल फिलाटेली नाही म्हणता येणार. तर त्याचा अभ्यास करणं हा जो एक भाग आहे, तर छंदाचं हे एक अतिशय प्रामाणिक आणि गंभीर असं जे स्वरूप आहे, या स्वरूपाला एका विद्याशाखेशी, भारतविद्येशी किंवा संस्कृतीच्या अभ्यासाशी जोडण्याचा हा प्रयत्न आहे आणि तो अतिशय यशस्वी प्रयत्न आहे. हा प्रयत्न का महत्वाचा आहे तर मला असं वाटतं की आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या, आता काय उंबरठा म्हणण्यात काही अर्थ नाही, ते आजच आहे. उंबरठ्या वगैरे नाही, आपल्यात ते आहे, म्हणजे आपल्या आजूबाजूला आहेत, खिशात आहे आपल्या. तर अशा या जमान्यामध्ये म्हणजे आणखी त्याचे आता कोणती रूपं समोर येतील आणि त्याचे काय फायदे तोटे होतील हे स्पष्टता नसल्याच्या आजच्या काळामध्ये अशा प्रकारचा प्रयत्न हा खूप लक्षणीय आहे, कारण ते आपलं भविष्य आहे असं मला वाटतंय. हा मी मुद्दा जरा स्पष्ट करतो. हा गंभीरपणे विचार करण्याचा मुद्दा आहे. माझा मुद्दा असा आहे की एक छंद आणि एक विद्याशाखा यांची जोड घातलेली, आपण ज्याला आंतरविद्याशाखीय अभ्यास म्हणतो, इंटरडिसिप्लिनॅरिटी. तर इंटरडिसिप्लिनॅरिटीची आपली व्याख्या दोन विद्याशाखा, दोनपेक्षा अधिक विद्याशाखा एकत्र आल्या तर इंटरडिसिप्लिनॅरिटी म्हणत होतो. इथे छंद आणि विद्याशाखा एकत्र आलेली आहे. मला असं वाटतं की अशा वेगळ्या वेगळ्या गोष्टी एकत्र आणून त्याच्यामध्ये जर संशोधन झालं तर ते खरं भवितव्य आहे. अन्यथा
पारंपरिक आपण ज्याला संशोधन म्हणत होतो ते सगळं आता AI एका क्षणात करून तुमच्या पुढे मांडताय. तर AI पेक्षा माणसाचं किंवा आपल्या सगळ्यांचा वेगळेपणा जर सिद्ध करायचा असेल तर ही कल्पकता, ही सर्जनशीलता संशोधनात येणं ही गरजेची गोष्ट आहे आणि ती कौस्तुभने दाखवली, याबद्दल खरंच अभिनंदन. हे ऐकल्यानंतर जेव्हा या पुस्तकाबद्दल मी ऐकलं, मला त्याची सॉफ्ट कॉपी सुद्धा वाचायला मिळाली, मी मनापासून वाचली सुद्धा आणि एखाद्या कादंबरीमध्ये गुंतून जावं तसं मी गुंतून गेलो. मी अक्षरशः आज दुपारचे 2-2.5 तास मी ते सॉफ्ट कॉपी त्याची अतिशय मनापासून मी वाचली. म्हणजे इतकी ओघवती प्रवाही भाषा आणि मांडणी त्या पुस्तकाची झाली आहे. उत्तम अशा पद्धतीची रचना आहे. तर ही सगळी वैशिष्ट्य पाहिल्यानंतर मगाच्या माझ्या मुद्द्याला धरून मला काही मुद्दे असे सांगायचे आहेत की अशा प्रकारे 2 गोष्टी एकत्र करून संशोधन करण्याचे जे प्रयोग गव्हर्नमेंटमध्ये म्हणजे आमच्या मराठी भाषा विभागामध्ये चालू आहेत त्याची माहिती द्यायला हे योग्य व्यासपीठ आहे. त्यातलं पहिलं उदाहरण म्हणजे आता माझ्याकडे सांस्कृतिक कार्य विभाग पण आहे आणि मराठी भाषा पण आहे. आता कन्व्हर्जन्स हाच तर मूळ मुद्दा आहे आणि त्यातही क्रिएटिव्ह कन्व्हर्जन्स, कारण AIच्या आजच्या जमान्यात तेच आपलं भविष्य आहे, नाही तर मग माणूसपणात संपेल. तर आम्ही एक कन्व्हर्जन्स असं केलं की शस्त्रांचा अभ्यास करणारी एक अभ्यासिका, शिवकालीन शस्त्रांचा अभ्यास करणारी अभ्यासिका, त्यांच्याबरोबर आम्ही असा प्रोजेक्ट करतो आहे की जात्यावरच्या ओबींमध्ये आलेले शस्त्रांचे संदर्भ. हा कन्व्हर्जन्स, ही कल्पकता, हे गरजेचं आहे आणि हे अनेक जण टीका करतात, ते गव्हर्नमेंट करत आहे. दुसरं उदाहरण सांगतो. शास्त्रीय संगीताला किंवा संगीतालाच भाषा नसते असं म्हणतात. म्हणजे रागदारी जी आहे त्याच्यामध्ये शब्द महत्वाचे नसतात. मग शब्द जर महत्वाचे नसतात तर ते म्हणतात कशाला? गायकाने नुसती आऊच करावं ना. मग शब्दांचा उच्चार का करताय तर याचा अर्थ शब्द कुठेतरी आवश्यक असतात आणि शब्द जर आवश्यक असतील तर ती भाषा पण आवश्यक आहे. मग शास्त्रीय संगीतातल्या बहुसंख्य बंदिशी या ब्रज भाषेत, पंजाबी भाषेत, हिंदी भाषेत का, मराठी भाषेत का नाहीत बंदिशी? तर आम्ही आता मराठी भाषेतल्या जुन्या बंदिशी गोळा करून त्याचा संग्रह प्रसिद्ध करतो. उदाहरण देतोय, हे दुसरं उदाहरण की आपण या वेगळ्या गोष्टी, कल्पकता, सर्जनशीलता आणि संशोधन, त्यात वेगळ्या गोष्टी कशा एकत्र, त्याची जी तुम्ही आता ही मुहूर्तमेढ रोवली आहे ना त्यातलीच पुढच्या गोष्टी मी सांगतोय. तिसरं तर आणखी इंटरेस्टिंग आहे. मला एक फार मोठे व्यंगचित्रकार भेटले होते, नावही तुम्हाला प्रशांत कुलकर्णी. त्यांच्याबरोबर बोलताना असा विषय झाला की व्यंगचित्र जी असतात त्याचे पुन्हा 2 प्रकार पडतात की ज्याच्यामध्ये शब्द आहेत आणि ज्याच्यामध्ये शब्द नाही. शब्द नाहीत त्याला कधी कधी हास्यचित्र असं पण म्हटलं जातं. तर आम्ही असा एक आता प्रोजेक्ट करतो आहोत की शब्द नसलेली अशी जी हास्यचित्र किंवा व्यंगचित्र असतील त्यातली मराठी व्यंगचित्र कोणती? आपल्या लक्षात आला असेल. हा मुद्दा संस्कृतीशी संबंधित आहे. कारण खरोखर संस्कृती हा विषय असा आहे, म्हणजे मी जसा हा चार्जही घेतला ना तर सांस्कृतिक कार्य विभागाची रचना बघून सुद्धा मी स्थिमित झालो. काय काय आमच्याकडे फिल्म्स आहेत, आमच्याकडे ड्रामा आहे, म्हणजे माझ्या अंडर हे व्हर्टिकल्स आहेत. फिल्म्स आहेत, ड्रामा आहे, आर्काइव्ज आहे, आर्किओलॉजी आहे, लिटरेचर आहे, गॅझेटियर आहे, अशा अनेक गोष्टी आहेत. हे सगळं मिळून, आणि माझं तर म्हणणं असं की हे सगळं मिळून सुद्धा तरी संस्कृती अंगुलीभर राहणारच आहे. इतकं ते प्रचंड ती गोष्ट आहे, ती सहजी सापडत नाही. तर संस्कृती म्हणजे काय हे मला वाटतं फार कमी जणांना आतापर्यंत कळलं असेल, एवढी ती व्यामिश्र, व्यापक आणि फारच मोठी गोष्ट आहे. पण मराठी भाषा सचिव आणि सांस्कृतिक कार्य सचिव झाल्यानंतर माझी हिंमत वाढली आणि ती हिंमत वाढल्यामुळे याच महाविद्यालयात माझ्यातल्या कवीची जी पायाभरणी झालेली होती त्या कवीने संस्कृतीबद्दल एक कविता केलेली आहे गेल्या महिन्यात. ती म्हणतो, वाचून दाखवतो आणि माझं भाषण संपवतो. ती मला लवकर सापडेल अशी मला आशा आहे.
तर मुद्दा असा चालला होता की संस्कृती या विषयावरती आपण काहीतरी लिहावं असं मला वाटून गेलं. आता खरं तर एखादी कादंबरी व्हायला हरकत नव्हती, कथा व्हायला, वैचारिक लेख व्हायला हरकत नव्हता. पण आता काय सांगावं, कवीचं काय कधी डोक्यातील सांगता येत नाही. तर ती झाली कविता. आणि ती कविता अशी आहे, कवितेचं नाव आहे, ही 2 नोव्हेंबर 2025 आताच एक 5-6 महिन्यापूर्वी लिहिलेली कविता आहे. कवितेचं नाव आहे संस्कृती म्हणजे. संस्कृती म्हणजे एक कोडच आहे. संस्कृती म्हणजे एक कोडच आहे. कितीही समजून घेतलं तरी थोडंच आहे. संस्कृती म्हणजे कोडच आहे, कितीही समजून घेतलं तरी थोडंच आहे. संस्कृती म्हणजे इतिहासाचा सारांश. संस्कृती म्हणजे इतिहासाचा सारांश, पाण्यावरचा हिमनग जसा एक अष्टमांश. संस्कृती म्हणजे प्रवृत्तीच्या पलीकडे. संस्कृती म्हणजे प्रवृत्तीच्या पलीकडे व्यष्टी आणि समष्टीच्या प्रयोगांचे धडे. संस्कृती म्हणजे संस्कारित जगणे. संस्कृती म्हणजे संस्कारित जगणे, विकृतीच्या महापुरात लव्हाळ्याचे तगणे. संस्कृती म्हणजे ढाल आणि तलवार. संस्कृती म्हणजे ढाल आणि तलवार, 64 कलांचा अभिमानी ललकार. संस्कृती म्हणजे इतिहासाचे भूगोलाशी नाते. संस्कृती म्हणजे इतिहासाचे भूगोलाशी नाते. नदी जशी प्रवाही वाहते तरी राहते. नदी जशी प्रवाही वाहते तरी राहते. संस्कृतीच्या चांदण्याला भुकेला चकोर. संस्कृतीच्या चांदण्याला भुकेला चकोर, नेणिवेमध्ये नाचणारा थुई थुई मनमोर. नेणिवेमध्ये नाचणारा थुई थुई मनमोर. धन्यवाद.